यामध्ये ज्या बालकांसाठी पुढे शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांची मोफत शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी मोफत होती. आज उपस्थित या प्रेसला सर्व पत्रकार बांधवांचे मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. आणि आता आपण प्रेसला सुरुवात करूया. आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ठाऊक आहे की गेल्या 8 वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर आरोग्य सेवेचा महायज्ञ चालू असतो. ही आरोग्य सेवाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, टाटा ट्रस्ट असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे. कोणाला ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, ब्लडची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करून देणे, म्हणजे आरोग्यासंदर्भात सर्व प्रकारचं जे सहाय्य लागतं ते सर्व प्रकारचं काम राज्यभर एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू असतं. त्याचबरोबर दरवर्षी वर्षातून 2 वेळा म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 15 ऑगस्टला लहान मुलांच्या हृदय तपासणीचं शिबिर आपण घेत असतो. आतापर्यंत 10,000 लोकांची तपासणी आणि मोफत यशस्वी शस्त्रक्रिया आपण ठाण्यातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली आहे. परंतु आमच्या निदर्शनास असं आलं की बऱ्याचशा लोकांना मुंबई ठाणे या ठिकाणी येण्याला अडचणी निर्माण होतात किंवा ते येण्याचं टाळतात. म्हणून मग आपण काय केलं की आपल्या राज्यभरामध्ये आपण ठाण्यातूनच डॉक्टर राज्यभर घेऊन जायचे आणि त्यांची तपासणी तिथं करायची. तर याची सुरुवात आपण 5 एप्रिलला सांगलीला केली. सांगलीमध्ये 127 लोकांची आपण तपासणी केली आणि 37 मुलांची त्या ठिकाणी निदान झालं. 5 एप्रिलला सांगलीमध्ये सांगली सिव्हिल रुग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण त्या ठिकाणी तपासणी केली. तर त्यामध्ये 37 रुग्ण निदान झाले आणि त्या निदान झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया आता आपण ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल देणार. त्यानंतर दुसरा कार्यक्रम झाला 12 एप्रिलला सोलापूरला. आणि सगळ्यात महत्वाचा आजचा आपला प्रेस घेण्याचा उद्देश की 1 मे 2026 रोजी सोलापूर सिव्हिल रुग्णालय आणि ठाण्यातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम सोलापूरमध्ये लावतो. आता तुम्हाला बोलवण्याचा उद्देश एवढाच आहे की पत्रकार बांधवांना आरोग्यासंदर्भात किंवा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जाणीव तळमळ असते आणि त्या तळमळीमुळेच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा या उद्देशाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलंय. खरं तर प्रेस म्हणण्यापेक्षा आपल्याला संवाद साधायचा होता, एकमेकांची ओळख करायची होती, आरोग्य संदर्भात काम आपल्याला अजून वाढवायचे, लोकांना मदत करायची. म्हणून खरं तर मी आज या ठिकाणी आलोय ठाण्यावरून. तर 1 मे 2026 रोजी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. लहान मुलांच्या ज्या सगळ्या अगदी 1 दिवसाचं बाळ असेल तरी सुद्धा ज्याला जन्मजात हृदयाला छिद्र आहे अशा रुग्णांची तपासणी ठाण्यातील आशुतोष सिंग जे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या सहकारी पूजा सिंग आहे 2 डॉक्टरांची टीम आणि सातारा सिव्हिलमधले डॉक्टर राहुल जाधव असतील आणि त्या ठिकाणी असणारे सर्व नामांकित डॉक्टर असतील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाला आदरणीय पालकमंत्र्यांची उपस्थिती सुद्धा असणार आहे. तर एकूणच सांगायचा उद्देश की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा मेसेज पोहोचवा, कारण पूर्णपणे ही तपासणी आणि होणाऱ्या शस्त्रक्रिया त्या पूर्णपणे मोफत असणार आहेत. आजूबाजूच्या सर्व तालुक्यामध्ये जेवढे तुमचे सहकारी असतील, जेवढे मित्र असतील त्या सगळ्यांना हा मेसेज पोहोचवा. 100, 200, 300 कितीही मुलं आली 0 ते 18 वयोगटातील त्या सगळ्यांच्या तपासण्या आपण त्या ठिकाणी मोफत करणार आहोत आणि त्याच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करणार आहोत, जेणेकरून एखाद्या गरजू बांधवांना त्याचा लाभ होईल. ज्युपिटर हॉस्पिटल आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करते, कारण ज्युपिटर हॉस्पिटल आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे संबंध त्यांच्याशी चांगले आहेत. त्यांना मूळ ठाण्यात असल्यामुळे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष स्वतः त्यांचं आणि त्यांची सेवा. आणि जर तुम्ही बघितलं असाल जर कुणाला योगात जायचं असं आला असेल तर तिथली सुविधा तुम्ही बघाल तर एकदम 5 स्टार सुविधा मिळते. आणि आपल्या सातारकरांना त्याचा उपयोग नक्कीच होईल, कारण 100 मध्ये समजा 30-35 मुलं निघाली तर एका हॉस्पिटलला त्या ऑपरेटरचा खर्च न परवडण्यासारखा आहे सामान्य कुटुंबाला. तर त्यात कुठलाही कसलाही रुपया त्यांना 1 रुपया भरावा लागत नाही. टुडी सुद्धा जे आता होणार आहे तर 10 ते 12,000 रुपये टुडी कशाने घेतले जातात तोही पूर्ण मोफत आपल्या यांना मिळणार आहोत. आणि मेन तुम्हाला मी सांगतो खासदार श्रीकांत शिंदे साहेब, मंगेश छोटे साहेब आणि मूळ आपल्या जिल्ह्याचे आपले उपमुख्यमंत्री साहेब आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या लोकांबद्दल त्यांना जास्त आदर आहे. आणि माझं तर असं मत आहे म्हणजे आम्ही सर्व बाकीचे रामसर सोडले तर आम्ही सर्वजण आपल्या सातारचे सुपुत्र आहोत, जसे तुम्ही आहात सगळे तसे. आपण सातारमध्ये वेगवेगळे या फाउंडेशनचे काम फार मोठ्या प्रमाणात होतं.
असं कुठली वैद्यकीय सुविधा नाही की ज्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही. तर आपण सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊया आणि इथून पुढे ज्या ज्या काही गोष्टी आणता येतील जेवढ्या जास्तीत जास्त म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याकडनं काय झालं महत्वाचं आहे त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यात आपण भूमिपुत्र आपल्या सगळ्यांना प्रेम असतं आपल्या लोकांच्या बद्दल. तर आपण सातारा सिव्हिलच्या बाबतीत किंवा आता आरोग्यमंत्री सुद्धा माननीय साहेबांच्याच पक्षाचे आहेत त्यांच्यातून बाबा आपलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही जास्त काही सुधारणा करता येतील. आता रामसर आले तर रामसरांनी पहिलं सिव्हिल हॉस्पिटल पाहिलं तिथं काय काय गोष्टींची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास घेतला आणि त्या पद्धतीने पुढे येऊन मांडणार आणि अशा पद्धतीने जे काही आपल्याला मोफत जेवढ्या सुविधा चांगल्या पद्धतीने करता येतील ते सगळ्या आपल्या इथेच करता येतील असा मानस आहे. आणि जे काही इथं होणार नसते ते ऑपरेटिव्ह स्वतः इथून पेशंटला आपणच नेऊन आपल्या खर्चाने नेणं आणणं आणि तिथे त्यांचं ऑपरेटिव्ह होईपर्यंत सगळी काळजी घेणं त्यांना पण पाठवून इथपर्यंतची व्यवस्था वैद्यकीय मदत कशी करणार आहे. तपासणीमध्ये जेव्हा आपल्याकडून जाहिरात होते तर लोकांपर्यंत विरोध जातो तर काहींना माहीत असते पण पैशा अभावी ऑपरेटिव्ह केलेलं नसते चित्रास्ते पण माहिती अभावी त्यांनी केलेलं नसते तर त्यांनाही सुवर्ण संधी की बाबा हे आता ज्युपिटर सगळ्या ठिकाणी त्यांना आणि हे मिळतं. एखाद्या पेशंटला किती खर्च येतो ऑपरेशन करायचं खाजगीमध्ये? 2 ते 2.5 लाख. 2.5 लाख रुपये हा खर्च येतो. 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो. आणि आतापर्यंत आपल्याकडे विकत आहे 12,000 बाकी तपासण्या तर तो वेगळा. मेडिकल असोसिएशनकडनं आपण नक्की काय मदत करणार आहे या मेडिकल असोसिएशनकडून माहिती लोकांपर्यंत पोहोचवून किंवा पेशंट आणण्याचं काम आम्ही करणार आहोत जास्तीत जास्त. म्हणजे आमच्या कसं असतं आमचा संपर्क पेशंटशीच येत असतो. प्रत्येक तालुक्यात खरं तर साताऱ्यातले जे पेडियाट्रिक आहेत ना किंवा जे लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत त्यांना पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यांची पण नैतिक जबाबदारी आहे ना. आज जर ज्युपिटर हॉस्पिटलमधनं तज्ज्ञ साताऱ्यामध्ये येत आहेत आणि ते वैद्यकीय सुविधा पुरवत आहेत तर साताऱ्यातले पण जे डॉक्टर्स आहेत जे लहान मुलांचे सगळी ट्रीटमेंट करतात त्यांनीही इथं इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडनं ते आव्हान होणं तितकं गरजेचं आहे असं वाटत नाही का? कारण का त्यांची भूमिका महत्वाची आहे ना. जर बाहेरचं ज्युपिटर हॉस्पिटल येऊन सातारा जिल्ह्यामधल्या पेशंट्सला लक्ष घालून त्यांना ट्रीट करता येईल तर तुमची पण नैतिक जबाबदारी आहे काहीतरी. तर उलट त्यांनी पण स्वतःहून मनापासून इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे या सगळ्या उपक्रमामध्ये. त्यांना देखील आम्ही आवाहन करू पण आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. बघा आता आमचे दीपक जाऊन त्यांचा संपर्क साधता येते ते पेडियाट्रिक असोसिएशनला त्यांनी त्याबद्दल त्यांनी जसं पत्र पण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे त्यानुसार की त्यांना की बाबा असं असं होतंय आपल्याला जास्तीत जास्त पेशंट तुमच्याकडे जेवढे पाठवतात ते तेवढे आणि याला कोणतं लिमिट नाही किती पेशंट येणं म्हणजे बघा ना 100 पेशंट आले तर 34 पेशंट सापडले म्हणजे बोरपडी सर आहेत ना आपले निरामयचे त्यांना मी संपर्क केलेला आहे. बरं. आणि परत चिराई हॉस्पिटलला सावंत मॅडम आहेत ते बघतात. चिराईमध्ये सर्व डायरेक्टर आहेत म्हणजे